पाहायला मिळाले. काशीनाथ शेवाळे ऑन बॅटिंग मार्कला पाहू शकाल स्ट्राइकिंग एंड वरती. नॉन स्ट्राइकला डावकर फलंदाज यशला पाहू शकाल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहू शकाल इस्पी स्पोर्ट टीम कडनं. वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज येतोय भरत येतोय. पहिला चेंडू नक्की सन्मान दिला जातोय आणि एक सिंगल जुळली जाते 38 मध्ये. धावसंख्या 1 धाव फलकावर. चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. आम्हाला पीस सुद्धा रिपेअरिंग करायचं आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा भर सामन्यात यश. यालमा ऑटोमॅटिक अक्रॉस लाईन फटका सजला यशवंत निरगुडाच्या बॅट मध्ये हा चौकारी फटका. चेंडू वार फरार. चेंडू सीमा पार. रन्स वरतील 4 चौकार 4 धावांसाठी. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. आलेल्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचा पक्काबो स्पोर्ट्स व एसपी स्पोर्ट्स साखरवाडा चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि जे प्रेक्षक नक्कीच एबीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून जुळलेले आहेत सर्व प्रेक्षकांचं सर स्वागत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. चेंडूला दाखवलं नक्की सर. चेंडू चाललाय फाईन क्रीज मध्ये. चेंडू दणदण मैदानाला आग लावत. चेंडू सीमा पार चौकार. नक्कीच धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या पाहू शकाल 9. नक्कीच नुकताच आपण सामना मोबाईलवर पाहिला असेल आम्ही शेंदूरकर चषकामध्ये. त्याच्यामध्ये आई गावदेवी स्पोर्ट गोठेकर संघ नक्कीच मॅच चालू होती. विपक्ष वाफे टीम 2 चेंडूत 6 धावांची गरज होती. आणि नक्कीच ज्यांना टेनिस क्रिकेटचा रावण म्हटला जातो श्रावण डोंगरे होता. आणि नक्कीच ओमकार परटोल घनागती प्रहार फटका पाहायला मिळाला आणि चेंडू सीमापार षटकार पाहायला मिळाला. आणि नक्कीच गोठेकर संघाला नक्कीच परास्त केलं. सामना मित्रांनो चालू आहे तो पाहू शकाल आम्ही शेंदूरकर चषक ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ला तुम्ही पाहू शकताल. नक्कीच पाहू शकाल मित्रांनो क्रिकेट आहे. नक्कीच श्रावणला स्ट्राईक मिळत नव्हती आणि स्ट्राईक मिळाली तोपर्यंत 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. नंतर षटकार मारला आणि संघाला विजय करून दिला वाफे टीम. आणि नक्कीच गावदेवी गोठेकर संघाला नक्कीच परास्त केलं. मित्रांनो क्रिकेट आहे काही होऊ शकतं. जाऊया मॅच कडे. भरत तयार काशीनासाठी. ओहो रिवाजचा फटका. बेकार चेंडू थांबला रयथल मॅनरिझम मध्ये. हा स्ट्रॉंग पॉइंट पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमा पार चौकार रिवाजचा फटका. या 4 धावांनी धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या पाहू शकाल ती 14 बिनगडी व 14 सलामवीर काशीनाथ आणि यशची जोडी पाहू शकाल. एक यजमान टीम आहे होम टीम. धावसंख्या पाहू शकाल 14. दरम्यान बॉलिंग ट्रॅकवर सजवल पुन्हा एकदा गोलंदाज भरत या शीतपाडा एंडकडनं. मैदान मात्र चौफेर पाहायला मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात हे बॉट आणि बॉलच्या साह्याने पाहायला मिळते. हे धडे दिले जात आहेत या मैदानावरती. यावेळी मात्र द्यानो चांगलासा पाहायला मिळते. बॅकअप मात्र मजबूत पाहायला मिळेल. क्रिकेट असो का जीवन असो बॅकअप मात्र मजबूत पाहायला मिळतोय. तेच बॅकअपची गरज ज्ञानोच्या मार्फत पाहायला मिळते. षटक पाहायला मिळालं. पहिलं षटक समाप्त. इट्स ओव्हर पंच सांगतायत आणि धावसंख्या 15. पहिलं षटक मॅनरी पॉवर प्ले षटक समाप्त. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि नक्कीच जय बजरंग सावरोली संघाने नक्कीच अंतिम सामन्यात फेरी मारलेली आहे क्वालिफायच्या राऊंड मध्ये. शिवशक्ती कुर्शल संघाला नक्कीच त्यांनी मात्र परास्त केलं आणि नक्कीच क्वालिफायच्या राऊंड मध्ये धडक मारली. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गुरु येतोय. षटकाला होते सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गुरु येतोय. फुल टॉस चेंडू लेफ्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये आई क्षेत्रात ज्ञानू. डायरेक्ट हिट पाहायला मिळाली. नक्कीच एकच सिंगल जुळले जाईल. चांगलाच क्षेत्र पाहायला मिळालं ज्ञानू याच्या मार्फत.
आणि धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पाहू शकाल ती 16. पाहूया अजून किती करतील गोळा एसपी साखरपाडा, कारण नक्की संपूर्ण ग्राउंडची ओळख आहे त्यांना, खेळपट्टीची पिचची संपूर्ण अनुभव आहे. अर्थात यजमान टीम होम टीम पाहू शकाल एसपी स्पोर्ट साखरपाडा, विपक्ष मानस स्पोर्ट शीतपाडा. आता मात्र पुन्हा एकदा डावखोराचा फलंदाज पाहू शकाल, यश आहे तिकडे, त्यासाठी फिल्डिंग सेट असेल, लॉंग लेग असेल, डीप मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहू शकाल डावखोऱ्या हातासाठी. त्यानंतर नक्कीच स्लिप मात्र त्याच्यासाठी असेल, एक स्लिप, एक कव्हर पॉइंट, एक लेग स्लिपला पाहू शकाल क्षेत्ररक्षक. पाहूया पुढील चेंडू गोलंदाज सज्ज गुरु, फुल टच चेंडू, लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतोय, झेल मात्र कॅरी होत नाहीये. धावसंख्या पाहू शकाल ती 17. नक्कीच फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय, नवीन फलंदाज एंटर झालाय, उदेश निरगुडा येतोय. धावसंख्या 17. 2 चेंडू झालेले दुसऱ्या षटकातील. पाहूया पुढे चेंडू गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गुरु टू उदेश निरगुडा असेल हे नाव मात्र सातत्याने आपल्याला ऐकायला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू गुरु उदेशसाठी, याला मात्र सन्मान दिला जातोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे, लाजवाब सेन्सिबल पाहायला मिळतंय. क्रिकेटचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, आणि तोच सन्मान दिला जातोय. कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, हेच आहे क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. मित्रांनो प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही मित्रांनो, कारण काही चेंडू हे घातक असू शकतात आणि त्याला सन्मान दिला जातोय. त्याच्यात प्रात्यक्षिक रूपांतर उद्देशाने सन्मान दिला. पुढे चेंडू गुरु टू काशिनाथसाठी, ओहो लाऊड अपील केली होती, पंचांनी मात्र दात फिटाळले, तटस्थ पंच पाहायला मिळत आहेत. चेंडूवाला हा निर्धाव, धावसंख्या 18, या क्रमावर जाऊन पोहोचते, एक गडी बाद 18. दुसरं षटक मार्गस्थ गुरु. पुढे चेंडू पुण्याचा गोलंदाज सज्ज, यालो मात्र आडो बॅट अक्रॉस द लाईन, एक सिंगल जुळली जाईल, दुसऱ्या धावसले प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र काशीनाथ गडी बाद होईल, 1+1 विकेट जाती आहे. 19 धावसंख्या, 2 गडी बाद 19. चला न्यू बॅटर अर्थात नारा बांगारे नक्की डगआउट मध्ये तयार होऊन जात आहेत. धावसंख्या 19, 2 गडी बाद 19. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील, शेवटचा चेंडू, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गुरु टू नारा, डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा शरद केवारी मात्र मास्टर माइंड स्ट्रोक टाकताना, कारण नक्की शरद केवारीला माहिती आहे समोर ताकदीचा संघ आहे, आपण सुद्धा डोकं वापरलं पाहिजेत. नक्कीच डोक्याचा वापर पाहायला मिळतोय तिकडे. पुढे चेंडू गुरु नारासाठी, ओहो फुल्लर लेनचा चेंडू, फ्लॉक होलचा वापर केला होता, नक्कीच जड में गेंद थी, आणि चेंडूला मात्र आता निर्धाव घोषित केलाय, मृत घोषित केलाय, आणि चेंडू आलाय हा डॉट. दुसरं षटक समाप्त. नक्कीच आमचे कॅमेरामॅन कौतुक करावं लागेल, प्रत्येक प्रेक्षकांवरती कॅमेरा मारला जातोय. आमचे कॅमेरामॅन प्रदीपजी रेना सरांकडनं आपण पाहू शकाल स्क्रीनवरती, हे बघा आमचे प्रेक्षक पाहू शकाल, ग्रामस्थ मंडळ साखरपुडा संपूर्ण कॅप्चर होताना पाहायला मिळतोय आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत. प्रदीपजी रेना सर असतील,
आणि टेक्निकल रूम मध्ये अमोल सावंत असेल. कॅमेरामॅनचं नक्कीच एबीडी स्पोर्टचा नक्कीच कौतुक करतोय की प्रत्येक प्रेक्षकांवर कॅमेरा मारला जातोय. हे तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज येतोय. देवा, नाव देवा, पाहू शकाल देवाप्रमाणे खेळी करून दाखवावी लागेल. चमत्कार घडवावा लागेल या देवाला. देवा टू उदेश. ओहो, लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय. फटका आहे तिकडे, परंतु दर्शक बंद करेगा हो फील्डर, कारण चेंडूला मात्र आसमान दाखवणार आहे. तो भिरकावून दिला स्टँड अँड डिलिव्हर. उदेश निरगुडच्या बॅट मधनं हा ब्रँडेड फटका. षटकार 6 धावांसाठी. लॉलीपॉप चेंडू, फुल टॉस चेंडू, हा चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीयेत उदेशाला आणि परिणामी नक्कीच पुढे चेंडू गोलंदाज देवा टू उदेश. यावेळी सुद्धा लॉफ्टेड ड्राइव्ह ऑडिओ बॅटने क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट. चेंडू सीमा पार सूर्याच्या लखलख तेजमय किरणांमध्ये आणि सूर्यालाही सलाम करावा असा चेंडूला आसमान दाखवणारा आणखी एक उदेश निरगुडच्या बॅट मध्ये चौकारी फटका. क्या फटकेबाजी पाहायला मिळते. 4 ने पुढे जाते. 29 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद 29 धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर. आता मात्र नक्की धावफलक थांबायचं नाव घेत नाहीयेत. संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतोय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच बॅट आणि बॉलच्या साहाय्याने धडे देताना उदेश निरगुडा, कारण वारंवार फटकेबाजी चांगली राहिली आहे. 3 चेंडू 11 धावांची खेळी. पुढील चेंडू पुन्हा एकदा देवा उदेश साठी. यावेळी मात्र उंचर मारला चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. झेल मात्र कॅरी होत नाही. झेल मात्र धरतीला दान होतोय. हिट सिडीज हा चौकारी फटका. पुन्हा एकदा 4 धावा. अफलातून फटकेबाजी. मिस्टर 360 फलंदाजी पाहायला मिळते उदेश निरगुडच्या बॅट मधनं. हे तडाके फटके पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चौकार मास्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. धाव संख्या 3 वर 3, 33. 3 चेंडू फेकले गेले. 14 धावा खर्च गेल्यात. महागडा षटक म्हणावं लागेल. एसपी सोड साखरपाडा आपल्या डगआउट मध्ये दिलेल्या खुर्च्या, त्या खुर्च्यावर बसायचा हा शेवटचा कॉल आहे. यावेळी सुद्धा आडव्या बॅटने पुन्हा एकदा चौकार. 4-4-4 चौकार. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळतीये. जिकडे वारा तिकडेच मारा पाहायला मिळतोय. आता मात्र थांबायचं नाव नाही घेते उदेश हे नाव. उगाच म्हटलं जात नाही. शहापूर तालुक्यामध्ये दादा संघ ओळखला जातोय, अर्थात एसपी स्पोर्ट्स साखरपाडा, आणि ती क्षमता दाखवताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 37 धावसंख्या पाहायला मिळतीये. विचार करण्यात भाग पाडले शरद केवारी या खेळाडूला सुद्धा, कारण गोलंदाज नक्की थोडस महागडं ठरताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या 2 गडी बाद 37 ऑन द बोर्ड. आणि ऑलरेडी नक्कीच क्वालिफायच्या राऊंड मध्ये धडक मारले, अर्थातच जय बजरंग सावरोली संघाने. यातील विजय संघ विपक्ष सावरोली असा सामना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. दरम्यान पुढे चेंडू देवा. यावेळी मात्र काय घडतंय. नो चेंडू बीमर हात आलाय. आता मात्र गोल्डनच्या संधीचं सोडं करेल का उदेश. नो चेंडू, फ्री हिटची चान्स. पुढे चेंडू फ्री हिट. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू भिरकावून दिलाय. फुलटॉस चेंडूवर मात्र घणागती प्रहार. चेंडू सीमा पार. नेत्रदीपक फटका येतोय उदेशच्या बॅट मधनं. हा आणखीन एक षटकार तडाखा. 6 धावा. धावसंख्या 44. 2 गडी बाद 44 धावसंख्या पाहायला मिळते. धाव मात्र नक्की धाव फलक टॅक्सीच्या मीटर प्रमाणे नाही तर बुलेट ट्रेनच्या वेगाने, रॉकेटच्या वेगाने स्कोर मात्र चाललाय पुढे. 44. पुढे चेंडू पुन्हा एकदा देवा. यावेळी सुद्धा डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतो फटका. एक सिंगल जुळली जाते. उदेशांचा कॉल पाहायला मिळतोय. दुसरी धाव. तिसऱ्या धावचा प्रयत्न होईल का. 3 धावा. चौथ्या धावाचा प्रयत्न आणि चौथी धाव. हो चोरटी धाव. लाजवाब पाहायला मिळते. 3 धावा जुळल्या जाते धाव फलकावर. नक्की चोरटी धाव म्हणावं लागेल. लाजवाब गुड रनिंग बिटवीन द विकेट. उदेश आणि नारायणच्या मार्फत पाहायला मिळते. धावसंख्या पाहू शकाल ती 47. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. 18 चेंडू 48 धावा.
चला जायचं पंच. अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट, 18 चेंडू 48 धावांचं टार्गेट पाहायला मिळतोय. नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 16 धाव्या माराव्या लागतील. प्रत्येक षटकामध्ये 16 धाव्या माराव्या लागतील, तेव्हाच तुम्ही 48 धावा टार्गेट चेस करू शकता. 18 चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट पाहायला मिळते. सलामवीर पाहू शकाल, शरद आणि महेशला पाहू शकाल. 18 चेंडू 48 धावा. सर्व प्रेक्षक नजरा पाहायला मिळते मॅच वरती. सलमेल जोडी पाहू शकाल. स्ट्राईकला शरद केवारी, नॉसला महेशला पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं संगती पहिले षटक अर्थातच गोलंदाज आलाय फिरकीचा जादूगर नारा बांगारे, नारायण पाहू शकाल. यावेळी सुद्धा पहिला चेंडू आलाय निर्धाव. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर निघताना पाहायला मिळते. आउट स्विंग पाहायला मिळते. चेंडू नारा शरद केवारीसाठी. यावेळी मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. उदेश निरगुडा तिकडे आहे. हो, गोल्डन विकेट. एक मोठी विकेट जाती शरद केवारी यांची आणि धक्का क्रमांक लागते पहिला. चला न्यू बॅटर. यावेळी नक्कीच चेंडू होता ऑन साइडला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय चौकारी फटका. चौकार, 4 धावा. गोलंदाजी पुन्हा एकदा नारा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पाहू शकाल. नॅनो याला मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. दत्तू वेळे जात आहे चेंडूवरती. अंकुश शेवाळे यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. चला बॉन्ड्राचा धावा घ्यायचा आहे. यावेळी सुद्धा फुलरचा चेंडू खोदून काढलाय. एक सिंगल जुळली जाईल. दुसऱ्या धावचे प्रयत्न. ओहो, नक्की डायरेक्ट हिचा प्रयत्न आणि 2 धाव काही रोखू शकत नाहीये. आणि धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या पाहू शकाल ती. धावसंख्या पाहू शकते 8. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. याल मात्र डाऊन द लेग साइड. फटका सजलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. शोधलाय गॅप, लावलाय मॅप. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या 12.
धावसंख्या पाहू शकाल ती 12. दुसऱ्या गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मोहन येतोय. अजूनही 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू 36 धावा. बारा बॉल 36. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज मोहन. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू खाली आलाय. दत्तू वेळी मात्र यावेळी मात्र चुकी करणार नाही दत्तू वेळे आणि फलंदाज गोवान. महेशची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज एंटर झालाय. गुरु येतोय. यो हो यावेळी सुद्धा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार आहे सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. हा टिपिकल टायमिंग स्ट्रोक पाहू शकाल. प्रॉपर करेक्शन टायमिंग जुळलंय मित्रांनो. नक्कीच 6 धावाने धावसंख्या पुढे जाते. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. 10 चेंडू 30 धावांचं समीकरण. 10 चेंडू 30 धावा. 10 चेंडू 30 धावा. दहा चेंडू 30 धावा. ओहो स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. गुरु मात्र आता बीट पाहायला मिळत आहेत. चेंडूवाला हा निर्धाव. 9 चेंडू 30 धावा. नऊ चेंडू 30 धावा. पुढील चेंडू मोहन तयार गुरुसाठी. ओहो पंचाचा नक्कीच दिसन येईल आमच्यापर्यंत. नो चेंडू. पिचिंग थोडीशी खराब राहिली. फ्रीडची चान्स. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 19. 9 चेंडू 29 धावा. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. याच्यामध्ये जिंकेल तो मात्र जय बजरंग सावरोळी संघाची फाईट करताना पाहायला मिळेल. पुढे चेंडू मोहन यांचा. यावेळी सुद्धा पिकअप शॉट पाहायला मिळतोय. षटकार 6 धावांसाठी. सामना अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. याचं उत्तर देतोय गुरु. कारण सामना अजून जिवंत आहे. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण देताना हा गुरु सहजासहजी सामना सोडणार नाहीये असं करून दाखवतोय. आणि धाव संख्या 6 ने पुढे जाते. 25 25 2 गडी बाद 25 धाव संख्या. 8 चेंडू 23 धावा. 8 बॉल 23. सामना अजून जिवंत आहे मित्रांनो. 8 चेंडू अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आठ बॉल 23. 18 डिलिव्हरी नेटेड टू 23 रन्स टू विन. मायनस 4 शीतपाडा. अजून नक्कीच शरद लवकरच बाद झाले होते. त्यानंतर मात्र गुरु जर सामन्याला जर जिंकायचं असेल तर मोठे फटके करावे लागतील. त्याच दरम्यान हरिचंद्र शेवाळे मास्तर यांचं आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपल्या मनपूर्वक स्वागत सुस्वागतम स्वागतम. सात बॉल 23.
त्यावेळी सुद्धा पिचिंग खराब राहिलेली आहे. नो चेंडू. 7 चेंडू 22 धावा. फ्रीडची चान्स. 7 चेंडू 22 धावाचं समीकरण. वारंवार थोडस दबाव पाहायला मिळतोय. सात बॉल 22. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. ओहो, स्ट्राईक मध्ये स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या पाहू शकाल ती 27. 6 बॉल 21. 6 बॉल 21. सहा चेंडू ते 21 धावा. 6 चेंडू 21 समीकरण पाहायला मिळतोय. शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलाय उदेश निरगुडा. यावेळी मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह. 1 बॉल ऑन द रोप. सीमारेषा पार जातोय चौकार. नक्कीच चांगलाच गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं आणि चेंडू हा चौकारी फटका. या चौकाराने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पाहू शकाल 31. नक्कीच 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावांचं समीकरण पाहायला मिळतंय. एका बाजूला मानस स्पोर्ट्स शीतपाडा, दुसऱ्या बाजूला SP स्पोर्ट्स साखरपाडा अर्थात होम टीम यजमान टीम पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा उदेश. यावेळी सुद्धा लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू भिरकावून दिलाय स्टँड हँडलवर. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. हा ह्यूज मल्टी हिट. अर्धा डझन रन देऊन जातील कारण पाहायला मिळतील ते 6 धावा. षटकार. सामना जिवंत आहे. जिवंत आहे याचं उदाहरण देतोय गुरु. सामना अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. 4 बॉल 11 समीकरण पाहायला मिळतोय. सामना मात्र काटी टक्कर पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचा नजरा मॅच कडे. 6 चेंडू 11 धावाचं समीकरण पाहायला मिळत आहे. तर मग नेक्स्ट बॉल उदेश टू गुरु. यावेळी मात्र स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या जुळल्या जाते धावफलकावर आणि या 2 धावेने धावसंख्या जाते पुढे. 39. 3 बॉल 9. सुंदर रोमॅन्टिक काटेगिरी रफ अँड टफ पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असं दोन्ही संघ कमिटमेंट देताना आपल्या संघासाठी ही संघाची कमिटमेंट नाही तर आपल्या गावासाठी. कारण मित्रांनो ग्रामीण टेनिस क्रिकेट पैशासाठी नाही तर गावाच्या सन्मानासाठी खेळलं जात आहे. जेव्हा मित्रांनो तुमची टीम जिंकते तेव्हा तुमच्या टीमचं नाव होत नाही, तुमच्या गावाचं नाव रोशन होतोय. आणि गावाला जर जिंकायचं असेल तर इथे मध्ये करामत करून दाखवावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉलला उडवला इनसाइड आउट. एक सिंगल. दुसऱ्या धावचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. ओहो क्या बात आहे. दोन धावा कंप्लीट होत आहेत. हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 7 धावा. मित्रांनो काय सामना पाहायला मिळतोय. कुठे होता कुठे गेलाय. 2 चेंडू 7 धावा. गोल्डन 6 मारावा लागेल. 2 चेंडू 7 धावा. 2 बॉल 7 धावेचं समीकरण पाहायला मिळतंय. काय सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. जबरदस्त मॅच कशी असावी तर मॅच अशी असावी. रात्र नाही स्वप्न बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा कारण तुमचं नशीब बदलो ना बदलो ही वेळ मात्र नक्कीच बदलते. ओहो लॉफ्टेड ड्राईव्ह. ओहो चौकार. काय पाहायला मिळतोय. हा चौकारी फटका. काय सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. रोमॅन्टिक काटेकी टक्कर. 1 चेंडू 3 धावा.
3 धावा, एक चेंडू 3 धावा. काय होईल सामना मित्रांनो. मैदानावरती नुसता गर्दी होताना दिसतोय आणि युट्यूब वर सुद्धा गर्दी होताना दिसतोय. उदेश निरगुडा गुरु यांचा मात्र हॅट्स ऑफ, लाख लाख सलाम करेन मी या गुरु या फलंदाला शीतपाडाच्या. 1 बॉल 3. नक्कीच युट्यूबर सुद्धा नक्कीच सध्याच्या घडीला एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून 300 लोक हा सामना पाहतात. त्या 300 लोकांचं सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो. 1 चेंडू 3 धावा. हॅट्स ऑफ, लाख लाख सलाम, कारण शेवटपर्यंत सामना सोडला नाहीये गुरु या फलंदाजाने. परंतु इथे मात्र उदेशला मात्र आपल्या संघाला जर जिंकायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. 1 बॉल 3. एक बॉल तीन. कोण होईल. ओहो क्या बात आहे. हे बारीक मुलांनी जायचं नाहीये भावेश. 1 बॉल 3 गुरु. लाजवाब आमच्या समालोचन कक्षातून एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून नक्कीच हॅट्स ऑफ, लाख लाख सलाम गुरु या फलंदाजाला, कारण शेवटपर्यंत सामना मात्र जिवंत ठेवला. तुमचं दोन्ही संघांनी शेक हँड करून घ्यायचे. शीतपाडा आणि साखरपाडा या पुढील होणारा सामना